नमो बुद्धाय, जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांनी वैशाली येथे आपल्या स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं। ज्या पौर्णिमेला तथागतांनी आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं ती पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा। या माघ पौर्णिमेला भगवंतांनी स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं। या माघ पौर्णिमेला बौद्ध साहित्यामध्ये आयु पौर्णिमा म्हणून साजरी केल्या जाते। गेल्या 25 वर्षापासून ऐतिहासिक जगप्रसिद्ध वेरूळ येथील बुद्धलेणीपासून जवळच ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण माघ पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो। या माघ पौर्णिमेच्या दिनी गेल्या 25 वर्षापासून विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत असतो। सालाबादाप्रमाणे याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी 26वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या विशाल बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंकेचे भंतेज येत आहेत, थायलंडचे भंतेज येत आहेत, जपानचे धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे खासदार आयुष्यमान संदीपान भुमरे साहेब, गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार माननीय प्रशांतजी बमसाहेब, त्यानंतर पैठण तालुक्याचे आमदार आयुष्मान विलास बापू भुमरे, जपानचे धर्मगुरू कोटा नोगोची, त्यानंतर मराठवाडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नामदेवराव सोनवणे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक विनोद अवचरमोल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। जयकिशन कांबळे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एवढंच नव्हे तर डॉक्टर प्रशांत होरसिळ सर की जे संस्थापक अध्यक्ष आहेत आर्यनंदिनी पब्लिक स्कूलचे, तेही या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून राहणार आहेत। धम्म परिषदेचे ध्वजारोहण आयुष्यमान बाबासाहेब सदावर्ते यांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थिधातूंचं पूजन ॲडव्होकेट राहुलजी सातदिवे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आयुष्यमान प्रकाश चव्हाण तालुका अध्यक्ष खुलताबाद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल। आयुष्यमान कडू कीर्तिकर सरपंच माळीवाडा, त्याचप्रमाणे या धम्म परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश आंबोरे सभापती खुलताबाद, संजय भाऊ खंडागळे पोलीस निरीक्षक साहेब, ॲडव्होकेट अक्षय घायल विधिज्ञ, विनोद मस्के साहेब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत, राजश्री अत्तीस देवगिरीकर सरपंच मावसाळा, प्रभाकर घाटे उपसरपंच मावसाळा, कृष्णा चव्हाण सरपंच खिरडी, फकीरा भालेराव तालुका अध्यक्ष खुलताबाद, सुहास काळवे की ज्यांच्या माध्यमातून मी 1 महिना जपानला गेलो होतो, हे जापनीज भाषेचे ट्रान्सलेटर आहेत, आयुष्यमान अमोल गवळी ग्रामपंचायत सदस्य मावसाळा, आयुष्यमान मनोज काळे ग्रामपंचायत सदस्य मावसाळा आणि मीना संतोष घाटे ग्रामपंचायत सदस्य मावसाळा आदी मान्यवर उपस्थित राहून देश विदेशातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहणार आहेत।
या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थिधातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। भगवान बुद्धाच्या अस्थींना, धम्मध्वजाला आणि देश विदेशातील बौद्ध भिक्खू संघाला मानवंदना देण्यासाठी औरंगाबाद डिव्हिजन समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे। तसेच या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये अनेक प्रकारचे आरोग्य शिबिर लावण्यात येणार आहेत। कान नाक घसा तपासणी, डोळे तपासणी शिबिर, त्याच्यानंतर गुडघे सांधे दुखी शिबिर, शुगर बीपी तपासणी शिबिर, एवढंच नव्हे तर रक्तदान शिबिर आहे। डोळ्यांसाठी वेगवेगळे चष्मे सप्लिमेंट दान देण्यात येणार आहेत। एवढंच नव्हे तर लहान बालकांचे आणि विशेषतः महिलांचे अनेक जे काही प्रॉब्लेम असतात त्या आजारावरती या ठिकाणी मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की येत्या 2 फेब्रुवारी रोजी आपण सर्वांनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। माता भगिनी बांधवांनो, आपण श्रीलंकेमध्ये जाऊन तिथल्या बंतीजीचं, तिथल्या विहारामध्ये, जपानमध्ये जाऊन तिथल्या विहारामध्ये तिथल्या बंतींचं प्रवचन ऐकू शकत नाही। थायलंडच्या विहारामध्ये तिथल्या बंतीजींचं आपण प्रवचन ऐकू शकत नाही। पण या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आणि तथागतांच्या अस्थिधातूंचं दर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी 26व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। त्या कार्यक्रमाच्या पत्रिका अशा पद्धतीने गावोगाव या पत्रिका आपल्या घरापर्यंत पोहोचतील। पेपरला बातम्या, व्हॉट्सअप, फेसबुकला बातम्या तुम्हाला मिळणार आहेत। त्या मिळो अथवा ना मिळो, आजच तुम्हाला या चॅनेलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी जाहीर निमंत्रण देतोय की आपण माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी 26व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। नमो बुद्धाय, जय भीम।